नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्या व्हिडिओ तुम्ही सर्वजण एकदम आतुरतेने वाट पाहत होता, म्हणजेच म्हाडाच्या कोकण मंडळातील जे टॉप 5 प्रोजेक्ट्स आहेत आणि ते कोणते टॉप 5 असणार, की सर्वात चांगले जे टॉप 5 प्रोजेक्ट्स आहेत ते कोणते असणार आहेत, तर त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ बनवताना आपण भरपूर अभ्यास करून आणि भरपूर गोष्टींचा विचार करून यामध्ये व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे आणि सर्व गोष्टींचा विचार करून आपण आपले जे टॉप 5 प्रोजेक्ट्स आहेत ते निवडलेले आहेत. आता ते निवडताना खूपच आपल्याला वेळ गेलेला आहे. भरपूर यामध्ये आपला अभ्यास झालेला आहे सर्व प्रोजेक्ट्सवर. तर त्यातून आपण बहुतांश चांगले प्रोजेक्ट्स निवडलेले आहेत. तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आपल्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज यायला पाहिजेत. आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडणार आहे, त्यामुळे लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब बिलकुल करा. आणि कमेंट्सवर ज्या तुमच्या शंका असतील, काही तुमच्या मनात काही मला काही सुचवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही मला या व्हिडिओमध्ये कमेंटच्या द्वारे सुचवू शकता. तर चला आपल्या व्हिडिओला आता इथं स्टार्ट करूया. यामध्ये आपण 5 नंबरसाठी जो प्रोजेक्ट निवडलेला आहे तो आहे 416 म्हणजे 416 नंबर स्कीम कोड, BKS गॅलेक्सी दिघा नवी मुंबई. या ठिकाणी EWS साठी टोटल 112 फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. दिघा रेल्वे स्टेशन पासून हा प्रोजेक्ट जो आहे तो खूप जवळ आहे आणि याचं पोझिशन सुद्धा 2026 पर्यंत आहे. आणि ही जी बिल्डिंग आहे टोटल 42 फ्लोअरची ही बिल्डिंग आहे, ज्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला जे आहेत ते म्हाडाचे फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. या संदर्भातला जो डिटेल व्हिडिओ असणार आहे तो आपण आज किंवा उद्या पोस्ट करणार आहोत. ते सर्व माहिती आपण घेतलेली आहे, गोळा केलेली आहे, पण व्हिडिओ बनवण्यात थोडासा विलंब झालेला आहे, पण तो आज किंवा उद्या आपल्या युट्यूब चॅनल पोस्ट करण्यात येईल. तर तोही तुम्ही नक्की पहा, रेफरन्ससाठी तुम्ही नक्की तो व्हिडिओ जरूर पहा. तर यानंतर जो आपण 4 नंबरसाठी जो प्रोजेक्ट निवडलेला आहे तो आहे नीलकंठ पाम प्रेसिडेंट. म्हणजे यामध्ये 2 आपण प्रोजेक्ट 4 नंबरसाठी निवडलेले आहेत, जे दोन्ही पण नीलकंठच आहेत. हे 424 आणि 420 या स्कीम कोडचे हे दोन्ही प्रोजेक्ट जे आहेत ते एकमेकांपासून खूप जवळ अंतरावर आहेत. एक जो आहे तो पाम बीच रोडला आहे आणि एक थोडासा त्याच्या बॅक साईडच्या रोडला आहे. आणि दोघांचे जे आहेत ते फ्लोर प्लॅन जवळपास सेमच आहेत. दोघांनीही म्हाडाच्या बिल्डिंगला थोडंसं कॉमन बिल्डिंग मध्ये असताना सुद्धा थोडंसं वेगळं केलेलं आहे. आता अम्युनिटीच्या बाबतीत दोन्ही बद्दल शंका आहे की मिळतात की नाही मिळतात. तर याची जी बेसिक माहिती आहे ती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, ती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आणि थोडीशी जो व्हिडिओ जो आपला पहिला अपलोडेड आहे त्यातील थोडासा भाग सुद्धा आपण यामध्ये ऍड केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ दुसरा प्ले न करता यामध्ये सर्व तुम्हाला माहिती मिळून जाईल. ते पाहूया. तुम्ही पाहू शकता की इन्क्लुझिव्ह हाऊसिंगचे हे पूर्ण फ्लॅट्स आहेत. लोअर फर्स्ट फ्लोअरला म्हणजेच जो मेझॅनिन फ्लोअर आहे, म्हणजेच की तिथं पार्किंग वगैरे फर्स्ट फ्लोअरच्या खाली ग्राउंड फ्लोअर आहे, तिथं जे आहेत ते म्हाडाचे 2 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. एक 1 BHK आहे आणि एक 2 BHK इथं देण्यात आलेला आहे. 46 आणि 37 स्क्वेअर मीटरचा इथं क्वांटिटी तुम्ही पाहू शकता. आणि फर्स्ट फ्लोअरला जे आहे ते 3 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. 2 1 BHK आणि एक 2 BHK. त्यानंतर सेकंड टू फिफ्थ फ्लोअर म्हणजे 2 3 4 5 5व्या फ्लोअरपर्यंत सेकंड पासून प्रत्येक फ्लोअरला तुम्हाला 4 फ्लॅट देण्यात आले म्हाडाचे. म्हणजे ग्राउंडला 2, फर्स्टला 3 आणि सेकंड पासून 4 फ्लॅट म्हाडासाठी इथं देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 2 BHK 4 आहेत. सॉरी, प्रत्येक फ्लोअरला 2 2 BHK आणि 2 1 BHK देण्यात आलेले आहेत. असे 4 फ्लॅट प्रत्येक फ्लोअरला देण्यात आलेले आहेत. आणि 7th फ्लोअर 6th फ्लोअर हा पूर्ण त्यांचा हे आहे, एम्युनिटी स्पेस वगैरे आहे आणि 7th पासून बिल्डरचे फ्लॅट चालू होतात. तुम्ही सिम्पली गुगल मॅप्स ओपन करून इथं नीलकंठ पाम प्रेसिडेंट सर्च केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने व्ह्यू दिसणार आहे. आणि हीच ती नीलकंठ पाम प्रेसिडेंट ही बिल्डिंग आहे. अशा पद्धतीने 2 बिल्डिंग्स आहेत, एक मोठी एक छोटी आहे. आणि या जे खालचे जे 5 फ्लोअर आहेत ते तुम्हाला दिसेल असं की कमर्शियल स्पेस आहे, प्लस त्यामध्ये पार्किंग सुद्धा पूर्ण देण्यात आले आहे. आणि 6व्या फ्लोअरला जे आहे ते पूर्ण त्यांच्या ॲम्युनिटी स्पेस वगैरे आहे.
आणि हा स्पेस थोडासा मोकळा आहे त्या 6व्या फ्लोअरला ॲमेनिटी स्पेससाठी आणि 2 बिल्डिंग्स या एका अ, अशा साईडला असे देण्यात आलेले आहेत. आणि म्हाडात जे फ्लॅट्स आहेत ते बॅक साईडला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत बॅक साईडला बिल्डिंगच्या. आणि फर्स्ट टू फिफ्थ फ्लोअरपर्यंत म्हाडाचे फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत आणि पार्किंग एरियापासून वेगळे पूर्ण केलेले आहेत. म्हणजे म्हाडासाठी स्टेअरकेसेस आणि लिफ्ट जी आहे पूर्णपणे वेगळी आहे. पार्किंग एरिया आणि म्हाडा फ्लॅटचं काहीही कनेक्शन तिथं नाही आहे. ही जी लोकेशन आहे मित्रांनो, ती तुम्ही पाहू शकता की पूर्ण हा खाडी एरिया आहे. समुद्र या साईडला आहे, खाडी आहे समुद्राची. आणि इकडं एक जो लास्टवाला रोड आहे, त्या रोडला एकदम टच ही साईड देण्यात आलेली आहे एकदम. आणि या एरियामध्ये फ्लॅटचे रेट जे आहेत ते खूप खूप जास्त आहेत. सर्व फ्लॅट्स करोडच्या वरच आहेत. करोडच्या आतमध्ये इथे कोणतीच प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार नाही. तर म्हाडाच्या माध्यमातून तुम्हाला इथं फ्लॅट घेण्याची संधी मिळत आहे. हा नीलकंठ पाम प्रेसिडेंट आहे आणि याच्या आधी जो आपण पाहिला तो नीलकंठ इन्फ्राटेक म्हणजे नीलकंठ पाम ॲव्हेन्यू ही साईड इथे आहे. दोन्ही साईड खूप जवळ आहेत. फक्त ही थोडीशी बॅक साईडला आहे. पाठीमागच्या साईडला एक रोड गेलेला तिथं आहे. आणि ही जी साईट आहे ती एक्झॅक्टली पाम बीच रोडला टच आहे. तुम्ही पाहू शकता इथं ही जी आहे ही ती साईट आहे. इथं त्यांचा ॲमेनिटी स्पेस वगैरे आहे आणि इथं ही बिल्डिंग बनत आहे. आणि इथं या ठिकाणी कुठेतरी अशी म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. एक्झॅक्टली ते लोकेशनला गेल्यानंतर आपल्याला ते कळणार आहे.
यानंतर 4 नंबरलाच हा प्रोजेक्ट आपण दुसरा सुद्धा ठेवलेला आहे, जो की नीलकंठचाच आहे. 420 स्कीम कोड. हा फक्त थोडासा बॅक साईडला आहे. पाम बीच रोडच्या थोडासाच बॅक साईडच्या रोडला आहे. तर त्यासुद्धा सर्व बेसिक माहितीवर पण यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ती सुद्धा तुम्ही रेफर करून हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये सर्व तुम्हाला माहिती याच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर ही बिल्डिंग ही जी आहे ती अशा पद्धती असणार आहे. 2 स्काय स्क्रेपर्स टाइप बिल्डिंग आहे. दोन्ही 45 मजली बिल्डिंग आहे दोन्ही. ही समोरची जी आहे पूर्ण कमर्शियल असणार आहे आणि 6th फ्लोअर नंतर म्हणजे 7th फ्लोअरला हा त्यांचा एम्युनिटी स्पेस असणार आहे आणि म्हाडाचे फ्लॅट जे आहेत ते 1st to 6th फ्लोअरला असणार आहेत. प्रत्येक फ्लोअरला 3-3 फ्लॅट म्हाडासाठी देण्यात आलेले आहेत आणि हा कमर्शियलच्या बॅक साईडला पूर्ण पार्किंग असं आहे आणि त्याच्या बॅक साईडला म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. नीलकंठ बिल्डिंगचा ॲक्च्युअलचा आजचा व्हिडिओ हा आहे. आपल्या एका व्ह्यूअरनी जे आपलं चॅनल खूप पसंत करतात त्यांनी हा आपल्याला व्हिडिओ बनवून पाठवलेला आहे. त्या आजच इथं भेट देण्यासाठी गेलेल्या होत्या. तर त्यांनी हा व्हिडिओ बनवायचा खूप सुंदर आणि चांगला असा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी व्हिडिओ सुद्धा चांगला बनवलेला आहे. ते ॲक्च्युअल साईट तुम्ही इथं पाहू शकता. हे त्यांनी आतमध्ये जाऊन सुद्धा थोडासा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की 6 फ्लोअरपर्यंतचं जे आहे ते पूर्ण पार्किंग एरिया आणि म्हाडाचे फ्लॅट्स आहेत यामध्ये. आणि त्याच्यावरती नंतर त्यांचा एम्युनिटी स्पेस आणि प्रायव्हेट बिल्डरचे फ्लॅट्स आहेत. हे काही त्यांनी फोटोज तिथे क्लिक केलेले आहेत, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर त्यांचे मनापासून आता आपण ही जी आपली साईट आहे याचा फ्लोअर प्लॅन कसा आहे तो पाहूया. म्हणजे फ्लॅट्स वगैरे कसे देण्यात आलेले आहेत. तर समजण्यासाठी आपण एक काम करूया की 5th फ्लोअर ओपन करूया की 5th फ्लोअरला सुद्धा म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. तर ते आपण पाहूया. सर्व फ्लॅट 1st to 6th फ्लोअरला फ्लॅट देण्यात आले आहे. जवळ सारखेच आहेत मापाने. त्यातला तुम्ही आता हे बघा 5th फ्लोअरला असं देण्यात आलेलं आहे. म्हाडाची जी बिल्डिंग आहे ते कॉमन बिल्डिंगमध्ये असून सुद्धा त्यांनी त्याला पूर्णपणे वेगळे सुद्धा केलेलं आहे असं इथं चित्र आहे. कारण इकडून मध्ये तुम्ही बघा की इथं हे केलेलं आहे पॅक आणि इकडं कमर्शियल स्पेस आहे किंवा जे पार्किंग आहे त्यांसाठी लिफ्ट्स आणि जिने हा वेगळे देण्यात आलेले आहेत तिथे कमर्शियलसाठीच पूर्ण. आणि या ठिकाणी इथे म्हाडासाठी एक लिफ्ट आहे आणि एक स्टेअरकेस देण्यात आले म्हाडासाठी. म्हणजे म्हाडाचे 3 फ्लॅट्स इथं आहेत 1st to 6th फ्लोअरपर्यंत. त्यांसाठी लिफ्ट आणि जिना हा स्पेशल देण्यात आलेला आहे. यामध्ये 3 फ्लॅट आहेत प्रत्येक फ्लोअरला. या साईडला जो आहे हा 2 BHK आहे. इथून याला एंट्री आहे हा 2 BHK. इथं मध्ये जो आहे तो 1 BHK आहे आणि या साईडला एक 2 BHK देण्यात आलेला आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता कोणत्याही फ्लॅटला इथे बाल्कनी देण्यात आलेली नाहीये. सर्व फ्लॅट विदाउट बाल्कनीच आहेत. आता आपण हा जो 2 BHK आहे याचे डायमेन्शन्स पाहूया. एक आपल्याला अंदाज यावा की बाबा किती साईजच्या रूम्स आहेत वगैरे यासाठी आपण याचे डायमेन्शन सांगत असतो. तर हे सर्व डायमेन्शन ते मीटरमध्ये आहेत. आपण त्याला फूटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे समजण्यासाठी. तर हे जे आहे इथून समजा एंट्री झाली D03 हा आपण फ्लॅट बघत आहे. D03 फ्लॅट जो आहे इथून एंट्रीला तुम्हाला इथं दिसतंय की या साईडला कुकिंग म्हणजे किचन एरिया इकडे देण्यात आलेला आहे आणि लिव्हिंग रूम इकडे आहे आणि मध्ये पार्टेशन वगैरे काही नाही आहे यामध्ये. असंच म्हणजे एक मोठा स्पेस सोडण्यात आलेला आहे. बरेच आता नवीन पद्धतीने असं कन्स्ट्रक्शन येत आहे की लिव्हिंग रूम आणि किचन रूम असं मध्ये पार्टिशन नसतं. या साईडला थोडंसं आहे. तुम्ही तर वाटलं तर करू शकता इथं पार्टिशन वगैरे केलं तरी काय हरकत होणार नाही. तुम्ही पाहू शकता की लिव्हिंग रूमला या साईडला इकडे मोठी विंडो देण्यात आली आहे. पूर्ण भिंतीमध्ये इकडे विंडो आहे. थोडेच अंतर इकडे आणि इकडे शिल्लक आहे. तसेच किचनला सुद्धा या साईडला इथे विंडो देण्यात आलेली आहे आणि लिव्हिंग रूमचं माप जे आहे ते जवळपास 13.5 असं आहे आणि 9 फूट असं आहे. म्हणजे 13.5 बाय 9चा लिव्हिंग रूम इथं त्यांनी दिलेला आहे आणि तेच किचन जे आहे ते 7.5 बाय 9.5 असा किचन देण्यात आले. 7.5 असा आणि 9.5 असा. असा किचन इथं देण्यात आलेला आहे. त्यानंतर इथे जे आहे ते कॉमन टॉयलेट बाथरूम इथं आहे. म्हणजे कॉमनमध्ये आहे ते इथं आहे आणि ही आहे ती चिल्ड्रन्स बेडरूम आहे. चिल्ड्रन्स बेडरूम जी आहे ती जवळपास 10 बाय 9.5 या मापाची आहे आणि इथं त्याला सुद्धा 2 विंडो आहेत चिल्ड्रन बेडरूमला. या साईडला एक आहे आणि या साईडला एक विंडो आहे. म्हणजे फुल्ली व्हेंटिलेटेड ही रूम असणार आहे. आता इथं W लिहिलेलं नाही पण दिसतंय असं पण ही एकच आपण धरून चालूया सध्या तरी. इथं कारण W असं उल्लेख केलेला नाही आहे त्यामुळे ही एकच विंडो आपण धरूया सध्या. आणि या साईडला इकडे तुम्ही बघा की मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमचं माप सुद्धा जवळपास
8.25 बाय 10.5 असं 8.25 आणि असं 10.5 फूट आहे. तर मास्टर बेडरूम जे आहे तर टॉयलेट अटॅच टॉयलेट बाथरूमसह एक देण्यात आलेलं आहे आणि ते सुद्धा 6 बाय 4 या मापाचं हे पण आहे आणि हे पण 6 बाय 4 या मापाचं अटॅच टॉयलेट कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. अशा तऱ्हेने फ्लॅटचं तर एकदम फ्लोर प्लॅन मला ठीक-ठाक वाटतोय. म्हणजे असा काही विषय नाही, फक्त बाल्कनी नाही यामध्ये. आता आपण 1 बीएचके पाहूया कसा आहे. तर 1 बीएचके जो आहे तो मिडलला आहे, तो 1 बीएचके आहे. 1 बीएचकेच्या पुढे थोडासा स्पेस वगैरे चांगला आहे. अ, अ, चांगला असा मधला जो पॅसेज चांगला इथं सोडण्यात आलेला आहे. इथे 1.5 आहे, पण इथं भरपूर स्पेस मोकळा आहे आणि इथं एंट्रीलाच तुम्ही पाहू शकता की लिव्हिंग रूम आहे आणि इथे पण त्याच पद्धतीने इकडं कुकिंग म्हणजेच हा किचन एरिया हा इथं देण्यात आलेला आहे. पार्टिशन थोडं मध्ये नाही आहे. थोडंसं ओपनच ठेवण्यात आलेलं आहे इथे सुद्धा आणि लिव्हिंग रूम जी आहे ते 13.5 बाय 9 याच मापाची आहे इथे सुद्धा आणि किचन जे आहे ते 7 बाय 7च्या आसपास इथं माप हिचं किचन सुद्धा आहे. आता इथे जे आहे ते कॉमन टॉयलेट बाथरूम जे आहे ते इथं आहे आणि इकडे बेडरूम आहे आणि बेडरूमला इथं अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला 2 टॉयलेट बाथरूम देण्यात आलेले आहेत. बेडरूमचं माप जे आहे ते 10 बाय 9 या मापाची आहे. बेडरूमला विंडो आहे, हॉलला विंडो आहे आणि किचनला सुद्धा आहे. म्हणजे व्हेंटिलेशन ठीक-ठाक ठेवण्यात आलेलं आहे. बाकी तुम्ही इकडे वर पाहू शकता की हा पण 2 बीएचके आहे. याला सुद्धा थोडंसं वेगळं डिझाइन त्यांनी केलेलं आहे. हे लिव्हिंग रूम अशी वेगळी आहे इथं आणि किचन सुद्धा इथं वेगळं देण्यात आलेलं आहे. म्हणजे हा जरा वेगळ्या प्रकारचा फ्लॅट आहे. 1 नंबरचा फ्लॅट जो आहे तो. तर इकडे किचन आहे, इकडे तसंच बेडरूम आहे आणि इकडे जे आहे मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमला डोर जे आहे इथं देण्यात आले आहे आणि हे याला अटॅच टॉयलेट बाथरूम आतमध्ये देण्यात आले आहे मास्टर बेडरूमच्या. कॉमन टॉयलेट बाथरूम इथं देण्यात आहे किचनच्या बरोबर पुढे. तर अशा पद्धतीने हा पण 2 बीएचके आहे. तर एकंदरीत सर्व फ्लोअरला असेच फ्लॅट आहेत. आता आपण 2, 3, 4 फ्लॅट पाहूया. 2, 3 आणि 4 फ्लोअर म्हणजे 2 ते 4 फ्लोअर आहेत ना, त्याचा माप सुद्धा जवळपास असंच आहे. तुम्ही पाहू शकता की हा 2 बीएचके जसं आता आपण जो पाहिला सेम असाच आहे. 1 बीएचके पण असाच आहे जवळपास. हां, असाच आहे बरोबर. 2 बीएचके हा सेमच मापाचा आहे. आता आपण या बिल्डिंगचा जो साइड व्ह्यू आहे, म्हणजे बिल्डिंग ॲक्चुअली कशी साईडने दिसते ते पाहूया. म्हणजे आपल्याला एक आयडिया येते यामधून, की कशा पद्धतीने ही बिल्डिंग आहे पूर्ण. तुम्ही पाहू शकता ही जी असं आहे, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ही ई-डब्ल्यू-एससाठी हे हा ग्राउंड फ्लोअर आहे आणि फर्स्ट, सेकंड, थर्ड इथून फर्स्ट टू 6 फ्लोअर्स आहेत आणि या एवढ्या एरियामध्ये ई-डब्ल्यू-एससाठी फ्लॅट आहेत आणि त्यांची लिफ्ट जी आहे ती इथपर्यंत ॲक्सेस आहे. म्हणजे 6 फ्लोअरपर्यंतच ही लिफ्ट चालणार आहे आणि ती फक्त स्पेशली म्हाडासाठीच देण्यात आलेली आहे आणि ह्या ज्या बिल्डिंगच्या ज्या लिफ्ट्स आहेत त्या इकडे आहेत. जसं की मी तुम्हाला दाखवलं पार्किंग एरियामध्ये असणाऱ्या लिफ्ट्स, त्या डायरेक्ट पार्किंग एरियापासून वरपर्यंत जातात 45 फ्लोअर्सपर्यंत आणि हा जो एरिया शिल्लक राहतो इकडे, इकडे हे पूर्ण पार्किंग आहे. पण म्हाडाच्या बिल्डिंगपासून हे पूर्ण म्हणजे हे बिल्डिंगमध्ये ही म्हाडाची बिल्डिंग पूर्णपणे वेगळी केलेली आहे आणि ॲमेनिटीज ज्या आहेत, त्या इथं 7th फ्लोअरला आहेत. इथं तुम्हाला दिसेल गार्डन वगैरे इथं लिहिलेलं आहे यांनी आणि या ठिकाणी जिथं सर्व गार्डन किंवा बाकीच्या ॲमेनिटीज आहेत त्या या 7th फ्लोअरला आहेत. 6th फ्लोअर नंतर. तर अशा पद्धतीने अंदाज येण्यासाठी आपण आपल्याला साइड व्ह्यू सुद्धा दाखवलेला आहे. तुम्ही जाऊन बघू शकता इथं पूर्ण 6th ह्याच्यापर्यंत पार्किंग सुद्धा देण्यात आलेलं आहे. गाड्या सुद्धा दिसत आहेत तिथं. तर मित्रांनो नीलकंठ इन्फ्राटेक या साईटची जी आहे ती मार्केट कसं आहे ते आपण आता इथे पाहणार आहोत. तर तुम्ही या साईटचं ॲक्च्युअल नाव आहे नीलकंठ पाम एव्हेन्यू. तुम्ही पाहू शकता घनसोली नवी इथं ठिकाण सुद्धा दिसत आहे आणि हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे. सर्व माहिती आपली बरोबर आहे आणि डिसेंबर 2029ला याचं बजेट सुद्धा देण्यात आलं आहे. तर तुम्ही आता मग इथं रेट पाहू शकता की 2 बी एच केचा जो की 674 कार्पेट एरिया आहे त्याची किंमत इथे दिलेली आहे 1.76 करोड प्लस चार्जेस सुद्धा इथे देण्यात आलेले आहेत. म्हणजेच इथं रेट आहे खूप जास्त रेट आहे मित्रांनो. इथं 2 बी एच केची किंमत इथं 1.76 म्हणजे जवळजवळ 2.25 करोड एवढी किंमत देण्यात इथं आलेली आहे. खूपच जास्त रेट आहे. त्या मानाने जो म्हाडाचा रेट जो आहे तो खूपच कमी आहे. आपण कधी पण जाऊन याच्यावर चेक करू शकता. इथे ॲव्हरेज रेट जर तुम्ही बघितला तर 23,000-23,500च्या आसपास इथं रेट चाललेला आहे.
तर हे जे आहे ते बिल्डरचा जो फ्लॅट आहे 2 BHK 774 कार्पेटचा 1.76 करोड रुपयाची प्राइस आहे आणि प्लस त्यामध्ये एक्स्ट्रा चार्जेस सुद्धा आहेत. त्या पकडल्या तर आपण 24,000 ते 26,000 पर स्क्वेअर फुटाचा याचा रेट येतो. आणि त्या तुलनेने अगर म्हाडाचा फ्लॅट तुम्ही पाहिला तर 1 BHK 350 कार्पेट आपण पकडूया की जो की 17 लाख म्हाडाने किंमत ठेवलेली आहे. खूपच कमी किंमत तिथं म्हाडाने ठेवलेली आहे. आणि इथं एक्स्ट्रा चार्जेस जे आहेत ते थोडेसे जास्त बिल्डरकडून घेतले जाऊ शकतात. माझा अंदाज आहे की 10 लाख तुम्ही पकडून चाला अंदाजे. यामध्ये कमी किंवा जास्त पण होऊ शकते. तर ते जरी पकडले तरी आपला मार्केट रेट जो आहे तो म्हणजे पर स्क्वेअर फूट रेट जो आहे तो 6.5 ते 7.5 पुढे जाणार नाही. आणि ऍक्च्युअल मार्केट रेट जो 25 प्लस आहे त्यामुळे आपल्याला खूपच इथं तरी सुद्धा स्वस्तात फ्लॅट मिळणार आहे. तर हाच डिफरन्स आहे की ज्यासाठी आपण म्हणत आहोत की ही संधी सोडू नका. खूप चांगली इन्व्हेस्टमेंट इथं होणार आहे आपली. खूप चांगल्या रेटमध्ये आपल्याला इथं फायदा होणार आहे. या एरियामध्ये रेंटचा विचार केला तर प्रायव्हेट बिल्डरचे फ्लॅट्स आहेत 2 BHK वगैरे यांना 50,000 ते 60,000च्या रेंजमध्ये सुद्धा इथं रेंट चालू आहे सध्या. पण जे काही आपले आहेत ते म्हाडाचे फ्लॅट्स आहेत आणि थोडासा एरिया सुद्धा आपला कमी आहे. त्यामुळे आमचा एक असा अंदाज आहे की 1 BHK ला तुम्हाला 20,000 पर्यंत इथं रेंट भेटायला पाहिजे. आणि 2 BHK ला जे आहे ते 25 ते 30,000 आपण मिनिमम म्हणत आहे. एवढा रेंट इथं नक्कीच भेटू शकतो. तर यामध्ये 3 नंबरसाठी जो आपण प्रोजेक्ट निवडलेला आहे तो आहे 428 नंबर स्कीम कोड. तर आशा डेव्हलपर्स ठाणे हा अशा प्रोजेक्टचं नाव आहे. यामध्ये टोटल 12 फ्लॅट्स म्हाडासाठी देण्यात आलेले आहेत ज्यांची किंमत 34 लाखाच्या आसपास ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये 528 ते 535 एवढा कार्पेट एरिया सुद्धा देण्यात आलेला आहे. आणि ह्याची लोकेशन जी आहे ती 5 पाखडी या विलेजमध्ये आहे ठाण्याजवळ ठाण्यामध्येच. आणि विशेष म्हणजे ह्या एकदम प्राईम लोकेशनला हे फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. आणि एक खूप चांगली इन्व्हेस्टमेंट अगर तुम्ही फ्लॅट इथे बुक केला तर खूप चांगली इन्व्हेस्टमेंट तुमची होणार आहे. या संदर्भाचा डिटेल व्हिडिओ आपण आपल्यासाठी बनवणार आहोत. तर तोही तुम्ही नक्की पहा. याची पूर्ण माहिती सुद्धा आपण घेतलेली आहे. आणि आज किंवा उद्या 2 दिवसात आपण याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर तो सुद्धा तुम्ही नक्की पहा. यानंतर 2 नंबरला जो आपण प्रोजेक्ट निवडलेला आहे तो आहे रॉयल पाम्स म्हणजे DPVG व्हेंचर्स द रॉयल पाम्स असं या प्रोजेक्टचं नाव आहे. त्याचा स्कीम कोड आहे 419 आणि 418 सुद्धा त्यामध्येच आहे. पण तो EWS साठी आहे. 419 LI साठी आहे. तर हा प्रोजेक्ट सुद्धा खूप एकदम प्राईम लोकेशनला आहे. इथं खूप चांगली तुमची इन्व्हेस्टमेंट होणार आहे. एकदम इथे जो बिल्डरचे फ्लॅट्स आहेत ते कोटीच्या वर किमती सगळे आहेत. सामान्य माणूस इथं फ्लॅट घेऊच शकत नाही. पण म्हाडाच्या माध्यमातून तुम्हाला इथे फ्लॅट घेण्याचा चान्स मिळत आहे. तर नक्की तुम्ही गमावू नका आणि ह्या प्रोजेक्ट सुद्धा नक्की तुम्ही अप्लाय करा. हा एकदम खूप चांगला प्रोजेक्ट आहे इन्व्हेस्टमेंटसाठी आणि तुम्हाला राहण्यासाठी सुद्धा इथे फ्लॅट्स जे आहेत ते चांगलेच देण्यात आलेले आहेत. कोठे आहेत ते पाहणार आहोत. तर तुम्ही अगर DPVG व्हेंचर सर्च केलं तर तुम्हाला ही कुठेही सापडणार नाही. तर आपण रेरावरून त्याचे जे रिअल नेम आहे, जो प्रोजेक्ट नेम आहे तो आपण शोधलेला आहे. तो आहे द रॉयल पाम्स या नावाने ही साईट आहे. DPVG व्हेंचर्स अशी ह्या नावाने. तर तुम्ही पाहू शकता की ही जी साईट आहे ती नवी मुंबई येथील सानपाडा या ठिकाणी आहे. तर सेक्टर 20 मध्ये ही साईट देण्यात आलेली आहे. जी लोकेशन आहे ती सेक्टर 20 मध्ये आहे सानपाडाच्या. आणि तुम्ही पाहू शकता की आपली याआधी आपण व्हिडिओ बनवला होता ती होती कामधेनू लाईफ स्पेसेस. तर याच्या जवळ हा जो सानपाडा कारशेड आहे तर त्याच्याबरोबर अपोजिट साईडला इकडं पाम बीच रोड आहे. आणि ही साईट जी आहे पाम बीच रोडवरच आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघता ही ती साईट आहे द रॉयल पाम्स म्हणजेच DPVG व्हेंचर्स. आणि ही जी आहे ती या बिल्डिंगच्या बरोबर शेजारीच आहे गुड ब्रिक रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड. तर या जी आपली साईट आहे द रॉयल पाम्स याचा फ्लोर प्लॅन कसा आहे ते पाहूया. टोटल 47 फ्लोअरची बिल्डिंग आहे. पण म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ते ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट आणि सेकंड या 3 फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट देण्यात आलेले आहेत. तर ग्राउंड फ्लोअरला 5 आणि फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला मिळून 7, 7 आणि 14 टोटल 19 फ्लॅट्स आहेत. म्हणजे 418 मधील 2 फ्लॅट, 419 मधील 17 फ्लॅट्स इथे देण्यात आलेले आहेत. आता आपण ग्राउंड फ्लोअर पाहूया कसा आहे याचा. ग्राउंड फ्लोअरचा जो ॲक्च्युअल मी जो मास्टर प्लॅन आहे तो आपण पाहूया. तर हा ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन आहे. तुम्ही पाहू शकता ह्या इथं 2 स्टेअर केसेस आहेत आणि 2 लिफ्ट्स देण्यात आले आहेत. इथे इकडे स्टेअर केस आहे आणि या साईडला एक आहे. 2 लिफ्ट्स आहेत. मधला पॅसेज जो आहे 1.8 मीटर एवढा आहे.
आणि इथं 3 मीटर सुद्धा देण्यात आले. लिफ्टच्या पुढं आहे तो ती लॉबी 3 मीटरची आहे रुंद. आणि या साईडला इकडे थोडं कार पार्किंग सुद्धा देण्यात आलं आहे ग्राउंड फ्लोअरला. मे बी हे म्हाडासाठी रिझर्व सुद्धा असू शकते. इथं काय अशी काही माहिती दिली नाही, पण मला असं वाटतं की हे म्हाडासाठी रिझर्व असावं. ग्राउंड फ्लोअरला आहे. आणि इकडं जो आहे हा 2 BHK आहे. इकडं पण 2 BHK आहे. हा एक 2 BHK आहे. हा एक 2 BHK आणि इकडं हा एक शेवटी एक 1 BHK देण्यात आलेला आहे. तर आपण सेकंड फ्लोअर आणि थर्ड फ्लोअर, फर्स्ट आणि सेकंड फ्लोअर आहे त्याच्यावर एखाद्या फ्लॅटचा आपण माप पाहूया कसं आहे. इथं पण तसंच आहे की जवळजवळ 7 फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. त्यातला एक 2 BHK आपण फक्त पाहूया, फक्त आपल्याला मापांचा एक अंदाज येण्यासाठी. तर आता आपण जो फ्लॅट नंबर 1 आहे त्याचेच डायमेन्शन आपण पाहणार आहोत. तर हा इथं लिफ्टच्या शेजारीच आहे. इकडून ह्या फ्लॅटला एंट्री आहे. इथे एंट्री करताच तुम्हाला इथं लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूमचं माप आहे 15x10 असं माप लिव्हिंग रूमचं आहे. लिव्हिंग रूम नंतर तुम्हाला इथं किचन आहे. किचनचं माप आहे 7.5x7. इथं लिव्हिंग रूमला तुम्ही पाहू शकता की खूप मोठी विंडो आहे. पूर्ण भिंतीमध्ये पूर्ण विंडो अशी दिसत आहे इथं ड्रॉइंगमध्ये तरी. किचनला सुद्धा इकडं चांगली व्हेंटिलेशनची विंडो देण्यात आलेली आहे. त्यानंतर इकडं बेडरूम आहे, मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम माप जे आहे ते 10.5x10 असे आहे. आणि मास्टर बेडरूमला अटॅच एक टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. एक सफिशियंट मापाचं टॉयलेट बाथरूम आहे. बेडरूमसह खूप मोठी विंडो आहे. इकडे एक कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. आणि या साईडला एक बेडरूम देण्यात आला आहे की ज्याला सुद्धा चांगली व्हेंटिलेशनची विंडो देण्यात आली आहे. आणि ह्या बेडरूमचं माप आहे 10.5x9 या मापाची बेडरूम आहे. तर अशा पद्धतीने हा 2 BHK आहे. एक सरळ मापाचाच आहे असा. आणि हा इकडे एक 2 BHK आपण बघूया, जरा वेगळ्या प्रकारे असं दिसतोय की सरळ अशी हॉलमध्ये एंट्री, या साईडला एक बेडरूम, या साईडला एक बेडरूम आणि सुरुवातीला एंट्रीलाच किचन. आणि याला सुद्धा मास्टर बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. आणि इकडं एक कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. असे 2 BHK एक सफिशियंट मापाचे आहेत, खूप छोटे पण नाही आहेत. इकडे एक हा 1 BHK आहे. सेम असं आहे की एंट्री नंतर थोडासा असा स्पेस इथं सोडलेला आहे. हे लिव्हिंग रूम, इकडे बेडरूम, हे टॉयलेट बाथरूम आहे कॉमन आणि इकडे किचन आहे. आणि किचनला व्हेंटिलेशनसाठी इकडे विंडो देण्यात आलेली आहे. आणि विंडो तुम्ही पाहू शकता लिव्हिंग रूमला खूप मोठ्या विंडो देण्यात आलेल्या आहेत व्हेंटिलेशनसाठी. तर एकंदरीत हा असा प्लॅन आहे. एका फ्लोअरला 7 फ्लॅट्स आहेत. तर या ठिकाणी आता आपण मार्केट रेटचा जर विचार केला तर आपण हे 99 एकरवरून याचा डेटा आपण घेतलेला आहे. तर मार्केट रेट तिथं आता सध्या 29,300 हा मार्केट रेट चालू आहे या एरियामध्ये सानपाडा, या नवी मुंबई येथे. आपण 28 ते 30,000 अगर पकडून चालला तरी हा भरपूर रेट जास्त आहे इथे. आणि त्या तुलनेने अगर म्हाडाचा फ्लॅट आपण कम्पेअर केला तर म्हाडाचा 538 स्क्वेअर फीट एरिया जो 2 BHK आहे त्याची किंमत म्हाडाने जी बेसिक किंमत ठेवली आहे ती 25 लाख ठेवलेली आहे. ऍडिशनल चार्ज आपण त्याचे 10 लाख जरी पकडले, म्हणजे सर्व स्टॅम्प ड्युटी वगैरे सर्व मिळून, तरी हा फ्लॅट 35 लाखापर्यंत जाईल. हे फक्त एक अंदाजित रक्कम आहे, यामध्ये कमी आणि जास्त पण होऊ शकते. आणि 35 लाख अगर ह्याची प्राइस पकडून चालली तर 6,500 पर स्क्वेअर फूट असा याचा रेट येतो. यामध्ये मी म्हणतो 6,500 7,000 जरी झाले तरी सुद्धा हा रेट खूप परवडणार आहे. ही जी लोकॅलिटी आहे ती खूपच एकदम हायफाय टाईपमध्ये आहे. आणि ते फ्लॅट जे आहेत सर्व करोडच्या किमतीमध्ये आहेत. तिथं आपल्याला एक 35-40 लाखापर्यंत फ्लॅट जरी भेटला तरी मला वाटते की काही परवडणारीच किंमत असणार आहे. पण येथे एक अम्युनिटीचा विषय आहे की म्हाडाच्या फ्लॅटला अम्युनिटीज असणार की नसणार. शक्यतो नसतात म्हाडाच्या फ्लॅट अम्युनिटीज, आणि अम्युनिटीज जरी असल्या तरी त्याचा मेंटेनन्स सुद्धा खूप जास्त असतो. त्यामुळे अम्युनिटीज असणे आणि नसणे याचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. तर या भागात जे रेंट चाललेले आहे सध्या प्रायव्हेट बिल्डरच्या फ्लॅटला इथे 50-60 हजार रुपये याच्या रेटमध्ये रेंट चालू आहे सध्या. पण आपला म्हाडाचा फ्लॅट असणार आहे आणि त्या फ्लॅटपेक्षा थोडा छोटा बी असणार आहे आणि कदाचित अॅमिट्स पण असणार आहे. त्यामुळे मी म्हणतो की 20 ते 25 हजाराचा रेट इथं तुम्हाला नक्की मिळायला पाहिजे. हे फक्त अंदाजित आहे, ऍक्च्युअलमध्ये किती मिळेल हे आपल्याला सांगता येणार नाही. आता या साईटला अप्लाय करावे की नाही यासाठी आपण याचे फायदे आणि तोटे काय ते पाहणार आहोत. तर फायद्यामध्ये हा एरिया खूप छान आहे, एकदम हायफाय एरिया आहे. इथं रेट सुद्धा तुम्ही आपण पाहिला की रेट सुद्धा इथं खूप जास्त आहे मार्केट, त्या तुलनेने म्हाडाचा रेट कमीच आहे. चांगल्या इन्व्हेस्टमेंटसाठी हा खूप चांगला प्रोजेक्ट आहे. आणि तर तुम्हाला रेंट सुद्धा चांगलं भेटू शकते. आणि तोट्यामध्ये म्हणला तर इथं बाल्कनी नाहीये. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ते पार्किंग एरियामध्ये आहेत, म्हणजे ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरला
पार्किंग सुद्धा आहे आणि म्हाडाचे फ्लॅट सुद्धा आहेत. पण म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ते पार्किंग पासून वेगळे केलेले आहेत. म्हणजेच ही सेपरेट बिल्डिंग असल्यासारखीच आहे. त्याच बिल्डिंगमध्ये सेपरेट बिल्डिंग असल्यासारखी आहे. याचा आणि पार्किंगचा कनेक्शन नाहीये, पण त्या फ्लोअरला पार्किंग सुद्धा देण्यात आलेलं आहे. हे एक मला त्याचं डिसएडव्हान्टेज वाटतंय. या सर्व गोष्टींचा विचार करा आणि मग त्या साईटसाठी अप्लाय करा. यानंतर कोकण मंडळातील जो 1 नंबरचा जो प्रोजेक्ट आहे तो आहे स्कीम कोड क्रमांक 423, जो आहे कामधेनू ग्रँड्युअर असे या प्रोजेक्ट नाव आहे. सानपाडा नवी मुंबई या ठिकाणी हा प्रोजेक्ट देण्यात आलेला आहे. याची सर्व बेसिक डिटेल्स आणि पूर्ण जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. तर हा सुद्धा प्रोजेक्ट तुम्ही नक्की रेफर करू शकता. हा राहण्यासाठी तर खूपच चांगला आहे आणि इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा खूपच चांगला प्रोजेक्ट आहे हा. तर तुम्ही नक्की या प्रोजेक्टला अप्लाय करा आणि या व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. मित्रांनो, मेसर्स कामधेनू ही साईट गुगल मॅप्सवर कोठे आहे आपण हे पाहण्याचा प्रयत्न करूया. नवी मुंबईमध्ये ॲक्च्युअली ही साईट कोठे आहे. तर तुम्ही गुगलवर सर्च केले कामधेनू, तर तुम्हाला लाईफ स्पेसेस ग्रँड्युअर हेच साईट दिसेल आणि हीच ती आपली कामधेनूची ही आहे बिल्डिंग. तर तुम्हाला इथं रेड स्पॉट दिसेल. नवी मुंबईमध्ये हे सानपाडा एरियामध्ये ही साईट देण्यात आलेली आहे. ही आहे ती आपली साईट कामधेनू लाईफ स्पेस. ही तुम्ही पाहू शकता की बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते सध्या चालू आहे. कारण याचं पोझिशन थोडंसं लेट आहे. पण एकदम मला तरी असला म्हणजे 1 नंबर एरियामध्ये ही साईट देण्यात आलेली आहे. एकदम प्लॅनड वगैरे ही सिटी असल्यागत आहे नवी मुंबई. तुम्हाला माहीतच आहे की हा सानपाडा एरिया सुद्धा एकदम खूपच हाय-फाय एरिया आहे हा. आणि सानपाडा कारशेडला हे साईट जी आहे ती लागूनच आहे. याच्या जवळच आहे सानपाडा कारशेडच्या. स्ट्रीट व्ह्यू कसा आहे हा पाहूया याचा. तर ही जी साईट आहे ती आपली सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे ती आहे. आणि या साईडला तुम्ही बघा की सानपाडा कारशेड जे आहे ते या साईडला आहे. हा समोर एकदम रोड आहे. एकदम फुल निसर्गाच्या सानिध्यात असण्यासारखा दिसत आहे रोड. फुल झाडी वगैरे चांगली आहे इकडे. हीच आहे कामधेनू ग्रँड्युअर सेक्टर 8 सानपाडा नवी मुंबई. तर मित्रांनो, आपण आता या कामधेनू साईटचा जो आहे तो म्हाडाचे फ्लॅट्स कोठे आहेत बिल्डिंगमध्ये नेमके ते पाहूया. तर हा 5th फ्लोअरचा प्लॅन आहे बिल्डिंगचा आणि 5th फ्लोअर तुम्ही पाहू शकता की हा जो ॲमेनिटी स्पेस आहे तो सर्व 5th फ्लोअरला आहे आणि 5th फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत ॲमेनिटी स्पेसच्या ठिकाणी. म्हणजे हा जो पूर्ण आहे हा पूर्ण ॲमेनिटी स्पेस आहे. इथं तुम्ही पाहू शकता स्विमिंग पूल आहे, इथं लॉन वगैरे आहे, फिटनेस एरिया आहे, स्पेस मोकळा रिक्रिएशनल ओपन स्पेस वगैरे देण्यात आलेला आहे सर्व. आणि याच फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट सुद्धा आहेत. ही जी आहे ही मेन बिल्डिंग आहे जी की 42 फ्लोअर्सची आहे. एकदम स्काय स्क्रेपर आहे टाईपमध्ये आहे. 42 फ्लोअरची ही पूर्ण बिल्डिंग आहे. आणि यामध्ये 5, 6 आणि 7 या 3 फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट देण्यात आलेले आहेत. बाकी सर्व 8 पासून पुढे सर्व बिल्डरचे फ्लॅट्स आहेत आणि सर्व 2 BHK वगैरे एकदम छान आहेत. आणि म्हाडाचे फ्लॅट सुद्धा चांगलेच आहेत. तुम्ही इथं पाहू शकता की एका फ्लोअरला 6 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. इकडे 2, इकडे 1, इकडे 1 आणि इकडे ह्या साईडला 2. आता हा जो एरिया आहे 5th फ्लोअरला हा क्रिची एरिया म्हणून सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे 5th फ्लोअरला म्हाडाचे 5 फ्लॅट आहेत आणि 6, 7ला 6 म्हणजे टोटल 17 फ्लॅट इथे म्हाडासाठी सोडण्यात आलेले आहेत. हा तुम्ही पाहू शकता की ते 2 स्टेअरकेस देण्यात आहेत. ही एक स्टेअरकेस आहे आणि ही एक स्टेअरकेस आहे. आणि या ठिकाणी जवळ 4 लिफ्ट आहेत जवळ-जवळ. ही पाहू शकता तुम्ही इथं स्ट्रेचर लिफ्ट आहे, ही एक लिफ्ट आहे, ही एक लिफ्ट आहे आणि ही एक फायर लिफ्ट आहे. अशा पद्धतीने जवळ 4 लिफ्ट आहेत आणि 2 स्टेअरकेसेस इथं देण्यात आलेल्या आहेत. आपण 6 आणि 7 फ्लोअरला जे फ्लॅट आहेत त्याचे आपण डायमेन्शन्स पाहूया. तर इकडं पण सुद्धा सेमच आहेत. डायमेन्शन्स जवळपास सेम आहेत. पण इथं थोडंसं ओकेमध्ये दिसेल म्हणून हा आपण फ्लोअर ओपन केलेला आहे. आता हा आहे 6th फ्लोअर तसा सेम आहे. 4 लिफ्ट, 2 स्टेअरकेस वगैरे देण्यात आलेले आहेत. आता इथं जो 1 BHK आहे, आता प्रत्येक फ्लोअरला तुम्हाला सांगायचं 2 1 BHK आहेत आणि 4 2 BHK आहेत. म्हणजे जे सेंट्रलला आहेत ते 1 BHK देण्यात आलेले आहेत इथे. इकडे एक 1 BHK आहे आणि इकडे एक 1 BHK आहे. आणि या साईडला जे आहे ते हा 2 BHK आहे आणि हा पण 2 BHK आणि इकडे 2 2 BHK असे 4 2 BHK आणि
दोन 1 BHK असे 2 फ्लोअरला 6 आणि 7व्या फ्लोअरला देण्यात आलेले आहेत. आणि तर आता आपण इथला जो 1 BHK आहे त्याचं माप पाहूया. फ्लॅट नंबर आपण एकच पाहूया. 1 नंबर जो फ्लॅट आहे त्याचं माप कसं आहे ते पाहूया. आता झूम केलं तुम्हाला दिसतंय की इथं पॅसेजमध्ये इथून डोअरला एंट्री आहे. लिफ्टच्या जवळ इथं डोअर आहे. इथं डोअरला एंट्री आहे. एंट्री करताच तुम्हाला इथं हॉल देण्यात आलेला आहे. हॉल नंतर इकडं तुम्हाला इकडं टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट देण्यात आलेलं आहे इकडं. आणि बेडरूमला एक अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि हे सुद्धा एक वेगळं देण्यात आलेलं आहे. म्हणजे 2 ते टॉयलेट बाथरूम देण्यात आलेले आहेत. आणि इकडे किचनचा एरिया हा आहे. आणि सर्व पूर्ण सगळ्या रूम्सला विंडो चांगल्या मोठे-मोठे देण्यात आलेले आहेत. त्यामुळे व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे इथे. फक्त इथे एक आहे की इथं बाल्कनी कुठं देण्यात आली नाहीये. पण व्हेंटिलेशन खूप चांगलं इथं देण्यात आलेलं आहे. मोठ्या-मोठ्या विंडोज आहेत आणि समोर मोकळा स्पेस आहे. त्यामुळं व्हेंटिलेशन खूप चांगलं राहणार आहे इथं. त्यामुळे प्लॅन सुद्धा हा चांगला आहे. फक्त बाल्कनी नाही याला. आता आपण हॉलचं माप पाहूया कसं आहे. तर हॉल जो आहे हा 11 बाय 17.5 एवढा मोठा हॉल देण्यात आलेला आहे. 17.5 असं आणि 11 असं. म्हणजे भरपूर मोठा हॉल देण्यात आलेला आहे इथे 1 BHK साठी. आणि बेडरूमची माप आहे ती 10 बाय 11 आहे. एकदम सफिशियंट मापाची बेडरूम इथे देण्यात आलेली आहे. किचन जे आहे 9 बाय 11 आहे. किचन सुद्धा एकदम सफिशियंट मापाचं आहे 1 BHKच्या तुलनेत. आणि बाथरूम जे आहे इथं हे 5 बाय 9.25 एवढ्या मापाचं टॉयलेट बाथरूम आहे जे बेडरूमला अटॅच आहे. आणि इकडे ते 4 बाय 9.25 एवढं मोठं टॉयलेट बाथरूम सुद्धा खूप मोठमोठे इथे देण्यात आलेले आहे. हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि हे अटॅच आहे. त्यानंतर इकडे एक 1 BHK आहे ते सेम मापाचा आहे. तर आपण जो 2 BHK आहे तो फ्लॅट नंबर 2 इथं पाहूया की 2 BHKचं माप कसं आहे. आता हा मधला पेशी जो आहे 2.3 मीटर एवढा सोडण्यात आलेला आहे. म्हणजे जवळजवळ 8-9 फूट हा स्पेस आहे जवळपास. हां, 8 ते 9 फूटच्या जवळपास हा स्पेस सोडण्यात आलेला आहे मध्ये. आणि इकडे समोरासमोर 2 लागून 2 2 BHK आहेत. त्यातून फ्लॅट नंबर जो 2 आहे याचा पण माप पाहूया कसा आहे. आता हा इथं लिव्हिंग रूममध्ये एंट्री होते याची डायरेक्ट. लिव्हिंग रूममध्ये एंट्री केल्यावर तुम्ही पाहू शकता इकडे खूप मोठी एक विंडो आहे. ती व्हेंटिलेशनला खूप चांगली आहे. आणि जे हॉलचं माप आहे ते 14 बाय 11 एवढ्या मापाचा हा हॉल इथं देण्यात आलेला आहे. त्यानंतर हॉलला इथं लागून इकडे किचन आहे. किचनचं माप जे आहे ते 9 बाय 7 आहे. आणि त्याला किचनला सुद्धा इथं विंडो देण्यात आलेली आहे व्हेंटिलेशनसाठी. त्यानंतर इकडे हा जो आहे हा कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. आणि इकडे आहे ती मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमचं माप जे आहे ते 12 बाय 10 एकदम मोठी आणि चांगली अशी बेडरूम देण्यात आलेली आहे. आणि ह्याला सुद्धा व्हेंटिलेशनसाठी खूप मोठी विंडो देण्यात आलेली आहे. आणि बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. त्याचं माप आहे 7 बाय 5. आणि इकडे जी आहे चिल्ड्रन्स बेडरूम आहे. चिल्ड्रन्स बेडरूम माप आहे 12 बाय 9. म्हणजे यामध्ये खूप जास्त फरक नाही आहे. पण ही सुद्धा खूप भरपूर मोठी आहे बेडरूम. चिल्ड्रन्स बेडरूम म्हणता येत नाही. मोठीच आहे बेडरूम ही सुद्धा. आणि हे कॉमन टॉयलेट बाथरूम इकडं परत देण्यात आले. म्हणजे 2 टॉयलेट बाथरूम, 2 बेडरूम आणि लिव्हिंग किचन, हॉल किचन असं व्यवस्थित एकदम सोडण्यात आलेलं आहे व्हेंटिलेशन वगैरे. किचनला सुद्धा आहे. दोन्ही बेडरूमला सर्व व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे. या पद्धतीने इकडचा 2 BHK पण असाच आहे. याच पद्धतीने असा इकडे पण आहे आणि हा पण 2 BHK आहे. तर अशा पद्धतीने हा फ्लोर प्लॅन आहे. बिल्डिंग सुद्धा खूप चांगली आहे. 42 फ्लोअर्सची ही बिल्डिंग आहे. यामध्ये 5, 6, 7 मध्ये फक्त म्हाडा आहे. बाकी सर्व फ्लॅट जे आहेत ते बिल्डरचे आहेत आणि 5व्या फ्लोअरलाच एमिनिटीज वगैरे आहेत. आता आपण याचा साईड व्ह्यू बघा बिल्डिंग कसं आहे. तुम्ही पाहू शकता ही अशी उंच अशी बिल्डिंग आहे ही 42 फ्लोअर्सची. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की पहिले जे 4 फ्लोअर्स आहेत, सॉरी बेसमेंट सुद्धा आहे याला. ग्राउंड स्टील टू फ्लोअर आहे. त्यामध्ये पार्किंग आहे 1, 2, 3, 4, 5, 6 फ्लोअरला 6 फ्लोअर आहेत पार्किंगचे. त्यामध्ये बेसमेंट फ्लोअर आहे आणि 5th फ्लोअर हा अमेनिटी स्पेस आहे आणि तिथूनच फक्त म्हाडाचे फ्लॅट चालू होतात इकडून 5th फ्लोअर पासून. बाकी सर्व इथं पार्किंग आहे. इकडं पहिले 3 फ्लोअर 3 फ्लोअरला जवळ ऑफिसेस आणि शॉप्स वगैरे देण्यात आले आहेत. म्हणजे कमर्शियल स्पेस सुद्धा इथं सोडण्यात आलेला आहे. पहिल्या 3 फ्लोअरला ऑफिसेस आणि शॉप्स इथं आहेत आणि बाकी सर्व पार्किंग आहे इथे. पार्किंग सुद्धा एकदम प्रशस्त सोडण्यात आलेले आहे. कमर्शियल स्पेस सुद्धा आहे आणि एकदम व्यवस्थित आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथं की 3 फ्लोअरपर्यंत बाल्कनी कुठं तुम्हाला दिसत नाही. म्हणजे हेच म्हाडाचे फ्लॅट्स आहेत.
तिथं बाल्कनी दिसत नाही 3 फ्लोअर. 3 फ्लोअरच्या नंतर हे जे 5, 6, 7 नंतर जे आहे तिथून तुम्हाला बाल्कनीवर दिसायला चालू होते. तर ही 42 फ्लोअरपर्यंत ही पूर्ण बाल्कनी वगैरे इथे देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण हा प्लॅन पूर्ण समजावून घेतलेला आहे. आता या जी साईट आहे याचं मार्केटेड कंपॅरिझन कसं आहे ते आपण पाहूया. यामध्ये जो बिल्डरचा फ्लॅट आहे 2 BHK जो की 687 स्क्वेअर फूट या मापाचा आहे. तर त्याची जी किंमत आहे बिल्डरकडून 2.24 करोड रुपये आणि त्याला प्लस ॲडिशनल चार्जेस आहेत. तर एवढा जास्त रेट आहे सध्या मार्केटमध्ये चालू आहे. ज्याचा पर स्क्वेअर फूट येतं 32,600च्या आसपास पर स्क्वेअर फूट इथं रेट चालू आहे. त्या तुलनेने अगर म्हाडाचा फ्लॅट पाहिला तर म्हाडाचा फ्लॅट आहे जो मॅक्सिमम 537 स्क्वेअर फूटचा आहे. मॅक्सिमम किंमत आहे 28 लाख रुपये. आपण ॲडिशनल चार्जेस एक 6-7 लाख रुपये जरी पकडले तरी 35 लाख रुपये होतात. आणि त्याच्या नुसार अगर आपण पर स्क्वेअर फूट कॅल्क्युलेशन केले तर 6,517 रुपये पर स्क्वेअर फूट एवढंच इथं रेट निघतो. आणि बिल्डरचा रेट आहे 32,000 रुपये. तर जवळपास आपला 5 पट फरक आहे म्हाडा रेट आणि बिल्डरच्या रेटमध्ये. खूपच चांगली संधी ते म्हाड्याकडून आपल्याला देण्यात आलेली आहे. तर या संधीचे चला नक्की सोने करूया आणि नक्की या साईटला अप्लाय करूया, जेणेकरून आपल्याला जवळपास 1 करोड रुपयाचा फरक यामध्ये रेटमध्ये पडत आहे म्हाडा फ्लॅटमध्ये आणि बिल्डर फ्लॅटमध्ये. तर आपण आता यात रेंटचं जर पाहिलं तर या ठिकाणी रेंट जे आहे ते तुम्ही पाहू शकता की कामगिरी दुसरी एक साईट आहे वोग म्हणून. त्या ठिकाणी 2 BHK 750 स्क्वेअर फूटचा जवळपास 60,000 रुपये रेंट इथे दाखवत आहे 99 एकरला. आणि दुसरी पण जी साईट आहे त्याला 2 BHKला जवळपास 40,000 रेंट दाखवत आहे. त्यामुळे हा म्हाडाचा प्लॅट असल्यामुळे मी म्हणतोय तुम्हाला 25 ते 30,000 पर्यंत इथं आरामात रेंट इथं मिळायला पाहिजे. आणि हे मी कमीत कमी म्हणत आहे, मॅक्झिमम किती तुम्हाला मिळू शकतं